आज आपण बघणार आहे डी मॉर्गन्स मॉर्गन्सचे एकूण 2 थेरम आहेत, फर्स्ट आणि सेकंड. ठीक आहे, आपण फर्स्ट आणि सेकंड सगळे थेरम आपण आज 0 पाहणार आहे. डी मॉर्गन्समध्ये कसं होतं, कशा पद्धतीने आपण त्याला प्रूव्ह करायचं, स्टेटमेंट काय आहे, किती मार्क्सला येतो, सगळ्या गोष्टी आपण आज पाहायच्या आहे. BCS फर्स्ट, BSc फर्स्ट आणि BCA फर्स्ट ह्या तिन्ही ब्रांचमध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये हा क्वेश्चन तुम्हाला कायम विचारला जातो, डी मॉर्गन्सचा थेरम. आता नीट बघायचा आहे डी मॉर्गन्स थेरम काय सांगतो. तर डी मॉर्गन्सचा फर्स्ट थेरम काय सांगतो, कॉम्प्लिमेंट ऑफ, ही कॉम्प्लिमेंटची साईन आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. हा आहे डी मॉर्गन्सचा फर्स्ट थेरम. फर्स्ट थेरम आणि सेकंड थेरममध्ये जास्त फरक नाही आहे, फर्स्ट थेरम आणि सेकंड थेरममध्ये जास्त फरक नाही आहे. पण आता काही जण काय करतात, कन्फ्युजन करतात की फर्स्ट थेरम कोणता आहे आणि सेकंड थेरम कोणता आहे. ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, दोन्हीमध्ये सुद्धा कॉम्प्लिमेंट आहे. RHSला LHSमध्ये दोन्हीमध्ये सुद्धा प्रोडक्ट आहे. फक्त साईन कुठलं कुठे घ्यायचं ह्याच्यावरनं कन्फ्युजन होतं मुलांमध्ये. तर तुम्ही एक ट्रिक वापरू शकता की A फर्स्ट B. ठीक आहे, फर्स्ट थेरममध्ये काय येणार, A फर्स्ट B आणि इकडे फक्त असं करा. ठीक आहे, इकडे जर का प्लस आलं तर इकडे परत प्लस येणार नाही, इकडे डॉट येणार, म्हणून A कॉम्प्लिमेंट B कॉम्प्लिमेंट. आता हा झाला फर्स्ट, तर सेकंड काय असणार आहे, A मल्टिप्लाय बाय B. इकडे मल्टिप्लाय असेल तर इकडे काय येणार, प्लस येणार. मग एकाच ह्याच्यामध्ये दोन्हीकडे प्लस प्लस येणार नाही, एकाच ह्याच्यामध्ये दोन्हीकडे मल्टिप्लाय येणार नाही. इकडे मल्टिप्लायचं साईन आहे आणि इकडे प्लसचं साईन आहे, इथे डॉट केला तरी पण चालतं. आता आपण पहिल्यापासून बघू डी मॉर्गन्सचा फर्स्ट थेरम काय सांगतो. तर डी मॉर्गन्सचा पहिला थेरम काय सांगतो की कॉम्प्लिमेंट ऑफ सम, कॉम्प्लिमेंट म्हणजे हे साईन, कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. सम म्हणजे बेरीज करणे, A प्लस Bची बेरीज करून जर का कॉम्प्लिमेंट घेतला तर तो इक्वल असेल A कॉम्प्लिमेंट मल्टिप्लाय बाय B कॉम्प्लिमेंट बरोबर. ठीक आहे, स्टेटमेंट काय सांगते, कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. इकडे कॉम्प्लिमेंट्स आलेला आहे, इकडे कॉम्प्लिमेंट आलेला आहे, म्हणजे इकडे एक कॉम्प्लिमेंट आहे, इकडे डबल कॉम्प्लिमेंट्स आहेत. इकडे S लावणं गरजेचं आहे कारण इकडे 2 कॉम्प्लिमेंट आहेत. हा स्टेटमेंट आहे, हे पूर्ण स्टेटमेंट आहे डी मॉर्गन्सचं. जर का तुम्हाला 8 मार्क्ससाठी जर का डी मॉर्गन्स आला तर ह्या स्टेटमेंटला तुम्हाला 2 मार्क्स मिळतात, ह्या इक्वेशनला 1 मार्क मिळतो आणि उरलेले मार्क्स तुमच्या कशावरती डिपेंडिंग असतात, तुमच्या ट्रूथ टेबलवरती आणि सर्किट डायग्रामवरती किंवा लॉजिक डायग्रामवरती डिपेंडिंग असतात. आता आपण ह्या स्टेटमेंटवरून हे प्रूव्ह करून बघूया की कसा फर्स्ट थेरम प्रूव्ह होतो. पहिला थेरम काय सांगतो आहे, A प्लस B इज इक्वल टू, म्हणजे A कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. कसा होतो आता ते पाहूया. आता A प्लस B कुठल्या गेटमध्ये, लॉजिक गेटमध्ये प्लस केलं जातं, कुठल्या लॉजिक गेटमध्ये प्लस येतं, तर येतं ऑर गेटमध्ये. ऑर गेट दिसतो अशा टाईप. ठीक आहे, ऑर गेट. आता ऑर गेटला बघा, इकडे ऑर गेट काढा, A B दोन्हीमध्ये ऑर गेट काढा, हा झाला तुमचा A प्लस B. ठीक आहे, पण इकडे आपण हे पाहतोय सध्या A प्लस B झाला, पण A प्लस Bच्या वरती इथे कॉम्प्लिमेंट पण आहे ना. कॉम्प्लिमेंट कशाने येते, कॉम्प्लिमेंट येते नॉट गेट लावल्यावरती. कॉम्प्लिमेंट कधी येते, नॉट गेट लावले, हे नॉट गेट आहे, हे ऑर गेट आहे. आता नॉट गेट लागल्यामुळे काय होणार, इकडे A प्लस Bच्या वरती कॉम्प्लिमेंट येणार. कळालं, हे झालं तुमचं RHS. ही डायग्राम झाली तुमची RHSसाठी, RHS. आता LHS बघा, ही झाली वरची झाली RHSसाठी. आता LHSसाठी बघा, LHS काय सांगतो आहे, A कॉम्प्लिमेंट डॉट B कॉम्प्लिमेंट. पहिल्यांदा काय करा, A काढून घ्या, परत B काढून घ्या. ठीक आहे, आता इकडे कॉम्प्लिमेंट लागलेली आहे, पुढे Aच्या पुढे कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट कोण देतं, नॉट गेट देतो, म्हणून दोन्हीकडे नॉट गेट काढलं मी. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट कोण काढतं, तर नॉट गेट काढतो ना, म्हणून Aला इथे घेतला नॉर्मल, Bला इथे घेतला, दोघांचा नॉट गेट लावला म्हणजे A कॉम्प्लिमेंट मिळेल. म्हणजे आता इकडे मला काय मिळालं, A कॉम्प्लिमेंट आणि इकडे मिळालं मला B कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, इथे मिळाला A कॉम्प्लिमेंट, इथे मिळाला B कॉम्प्लिमेंट. आता दोघांना एकत्र नेलं. आता पुढे मल्टिप्लिकेशन आहे, डॉट आहे, मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन कोण करतं, तर मल्टिप्लिकेशन करतो अँड गेट. कोण करतं मल्टिप्लिकेशन, अँड गेट करतो. मग इकडे पुढे काय लावला मी, अँड गेट लावला. आता जे आउटपुट मिळेल ते असेल तुमचं A कॉम्प्लिमेंट डॉट B कॉम्प्लिमेंट.
कळालं? ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट. हे तुम्ही असं पण डायग्राम काढू शकता किंवा बबल गेटमध्ये पण काढू शकता. बबल गेट म्हणजे काय, ऑर गेटच्या पुढे नॉट गेट लावण्यापेक्षा इथे बबल गेट लावलं जातं, तर ह्याला नॉर बोलणार. ठीक आहे. आणि तसंच इकडे बबल अँड गेट पण काढलं जातं. हे बबल अँड गेट आहे. असं काढण्यापेक्षा जे पहिला सांगितलं तसं सिम्पलमध्ये काढा, काही प्रॉब्लेम नाही आहे, कोणी तुम्हाला चूक देणार नाही. आता आपण त्याचा हे बघू, बरोबर येतं का, ट्रूथ टेबल बरोबर सांगतो का. म्हणजेच काय, ए प्लस बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट. हे प्रूव्ह होतं का, हे प्रूव्ह होतं का हे तर बघणं महत्त्वाचं आहे ना, की डी मॉर्गन्सनं बरोबर सांगितले का चुकीचं सांगितले. तर आता काय करायचं, इकडे एचा टेबल काढून घ्या, इकडे बीचा टेबल काढून घ्या, इकडे ए प्लस बी करा. म्हणजे मी ह्या स्टेटमेंटला हळूहळू काय करतो आहे, स्टेप बाय स्टेप ट्रूथ टेबलमध्ये मांडायला बघतो आहे. सगळ्यात पहिला मी एला घेतला, मग बीला घेतला, मग ए प्लस बीला घेतला. आता काय घेणार मी, कॉम्प्लिमेंट ऑफ ए प्लस बी म्हणजे होलला घेणार. ठीक आहे. आता इकडे जायचं, आता ह्या साईडला पाहायचं, ए कॉम्प्लिमेंटला घेतला, इकडे बी कॉम्प्लिमेंटला घेतला ह्या पूर्णला, आणि नंतर काय करणार, ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंटमध्ये मल्टिप्लिकेशन घेणार. कळालं? हा झाला तुमचा पूर्ण ट्रूथ टेबल तुमच्या डी मॉर्गनच्या स्टेटमेंट नंबर फर्स्टचा. बघायचं काय आपण, तर हा टेबल आणि हा टेबल इक्वल येतो का एवढं पाहायचं आहे. हा जर का दोघं जर का इक्वल आले तर तुमची स्टेटमेंट राईट आहे, जर का इक्वल नाही आले तर तुमची स्टेटमेंट चुकलेली आहे. पहिल्यांदा काय करणार, मी टेबल आखून घेतला. आता काय केला मी, 0 0. ट्रूथ टेबल बनवताना सगळ्यात पहिल्यांदा 0 0पासून सुरुवात करायची, मग 0 1, मग हा 1 इकडे घ्यायचा, 1 0 1 1. हा बनला तुमचा ट्रूथ टेबल. ए आणि बीच्या व्हॅल्यूज इनपुटच्या. आता ह्या दोघांमध्ये बेरीज करा. 0 + 0 काय येणार, 0. 0 + 1 काय येणार, 1. 1 + 0 काय येणार, 1. 1 + 1 काय येणार, 1. ठीक आहे. हे कळालं. इथे 2 लिहायचं नाही, इथे 1 + 1 2 लिहायचं नाही. ॲक्च्युली हे नंबर्स नाहीत, ॲक्च्युली ह्या बीट्स आहेत, लो बीट आणि हाय बीट. ठीक आहे. तर इथे 1 + 1 1 येणार. आता काय करायचं, ह्यांचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा. कॉम्प्लिमेंट घेणं म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये जर का 0 असेल तर इथे 1 लिहायचं, 1 असेल तर 0 लिहायचं, बाकी काय करायचं नाही दुसरं. 0चा इकडे काय होणार, 1. 1चा इकडे काय होणार, 0. 1चा 0, 1चा 0. कळालं. आता हा टेबल बघायचा, हा टेबल बघायचा आणि ह्याला सेम इथं कसं उलटं केलं तसं इथे उलटं करायचं, कारण एच्या वरती कॉम्प्लिमेंट आहे ना, इकडे एच्या वरती कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, 0 असेल तर 1 करायचं, 1 असेल तर 0 करायचा. कशाला करणार, कशाला बघणार, एमध्ये बघायचा. काय एमध्ये बघायचं, कारण तर एचा कॉम्प्लिमेंट आहे म्हणून एला उलटं करायचं. 0 असेल तर 1, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0, इकडे 1 असेल तर 0. ठीक आहे. सेम बीला करायचं. 0 असेल तर 1, 1 असेल तर 0, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0. ठीक आहे. एला आणि बीला मी कॉम्प्लिमेंट करून घेतला. आता दोघांमध्ये गुणाकार करा. 1ला 1ने मल्टिप्लाय केला आन्सर 1, 0ला 1ने मल्टिप्लाय केला आन्सर 0, 0ला 1ने मल्टिप्लाय केला आन्सर 0, 0ला 0ने मल्टिप्लाय केला आन्सर 0. आता हा टेबल आणि हा टेबल दोघं सेम आहेत का, बघा. 1 0 0 0, 1 0 0 0. म्हणजे डी मॉर्गन्सचा पहिला थेरम हा प्रूव्ह झालेला आहे, तो बरोबर आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. हे दोघं इक्वल आहेत, म्हणजे ए प्लस बीचा कॉम्प्लिमेंट हा इक्वल आहे ए कॉम्प्लिमेंट मल्टिप्लाय बाय बी कॉम्प्लिमेंटच्या. कारण इकडे टेबल बघा, हा टेबल आणि हा टेबल दोन्ही सेम आलेले आहेत, म्हणजेच डी मॉर्गनचा हा पहिला थेरम राईट आहे. आता आपण सेकंड थेरम बघू. सेकंड थेरम काय सांगतो, की मल्टिप्लिकेशन करायचं दोन्हीमध्ये. ठीक आहे. प्रोडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. ठीक आहे. म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. काय येणार, कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. इकडे एस लागले, इकडे फक्त कॉम्प्लिमेंट आहे, कारण इकडे एकच कॉम्प्लिमेंट आहे होल आणि इकडे 2 कॉम्प्लिमेंट्समध्ये बेरीज आहे. ठीक आहे. आता ह्याचा आपल्याला लॉजिक डायग्राम काढायचे आहे. सगळ्यात पहिला याची काढा, नंतर याची काढा. पहिला काय येणार, ए डॉट बीचा पूर्ण होल सोल कॉम्प्लिमेंट. कसं काढणार, तर इकडे ए घ्या, इकडे बी घ्या,
दोन्हीला इनपुट दिला. आता मल्टिप्लिकेशन आहे मध्ये, मल्टिप्लिकेशन कोण करतं? अँड गेट करतो, म्हणून अँड गेट काढला. पुढे काय आहे? कॉम्प्लिमेंट आहे दोन्हीवरती मिळून, म्हणून इकडे काय केला मी? कॉम्प्लिमेंट काढला, म्हणजे नॉट गेट काढला. इकडे काय येणार मग? ए डॉट बी होल कॉम्प्लिमेंट. होल कॉम्प्लिमेंट कशावरती ठरलं? तर ह्या दोन्हीचा पहिला गुणाकार केला, इकडे दोन्हीचा गुणाकार केला, अँड गेट गुणाकार करतो, ए मल्टिप्लाय बाय बी गुणाकार केला, मग कॉम्प्लिमेंट लावला, म्हणून इथे एकच नॉट गेट लागलेला आहे. कारण गुणाकाराच्या पुढे नॉट गेट लागल्यामुळे एकच नॉट गेट लागलेला आहे. आता इकडे बघा, सेकंड टाईम काय येणार? आता सगळ्यात पहिल्यांदा काय करणार तुम्ही? ए काढून घ्या, इकडे बी काढून घ्या. आता इकडे दोन कॉम्प्लिमेंट आहेत ना, दोन्ही कॉम्प्लिमेंटची बेरीज करायची आहे, म्हणून इकडे डायग्राम कशी येणार? पहिला एला कॉम्प्लिमेंट करून घ्यायला पाहिजे, मग बीला कॉम्प्लिमेंट करून घ्यायला पाहिजे, म्हणजे इथे येणार ए कॉम्प्लिमेंट, इथे येणार बी कॉम्प्लिमेंट. का? कारण की नॉट गेट काय करतो? कॉम्प्लिमेंट करतो. एचा कॉम्प्लिमेंट करणार, पुढे काय येणार? ॲडिशन आहे, पुढे येणार ऑर गेट, म्हणजे फायनल आन्सर काय येणार? ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. ऑर गेट काय करतो? ॲडिशन करायचं काम करतो ना, त्याला तुम्ही कॉम्प्लिमेंट दिला की त्याची ॲडिशन होणार आहे. म्हणजे हा झाला तुमचा लॉजिक रिप्रेझेंटेशन, म्हणजे लॉजिकल डायग्राम झाली ही. कशाची? डी मॉर्गनच्या सेकंड थेरमची. काय सांगतो डी मॉर्गन सेकंड थेरम? कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचा सेकंड थेरम येईल. आता याला आपण प्रूव्ह करून बघायचं आहे, प्रूव्ह करून बघूया आता टेबलच्या स्वरूपात. ठीक आहे, हे मी स्टेटमेंट लिहून घेतली त्याची. आता इथे काय करणार मी? ए आणि बी पासून सुरुवात करणार, पुढे काय येणार? ए डॉट बी. ह्या स्टेटमेंटला मी इकडे सोडवत चाललो टेबलवरती. आता ह्याच्या पुढे काय येणार? ए डॉट बीचा कॉम्प्लिमेंट, त्याच्या पुढे काय येणार? ए कॉम्प्लिमेंट, त्याच्या पुढे बी कॉम्प्लिमेंट, आणि शेवटी ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. ह्याच टेबलला मी सिस्टमॅटिकली मांडून घेतलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा ए बी कुठनं आलं म्हणून ए आणि बी सेपरेट घेतलं, मग ए आणि बीमध्ये गुणाकार केला, मग ए आणि बीला इन्व्हर्ट घेतला म्हणजेच कॉम्प्लिमेंट घेतला, मग इकडच्या साईडला ए कॉम्प्लिमेंट घेतला, बी कॉम्प्लिमेंट घेतला, आणि दोघांमध्ये बेरीज केली. ठीक आहे, आता सुरुवात करूया. ठीक आहे, पहिल्यांदा 0 0 0 1 1 0 1 1 ही आपल्या टेबलची सुरुवात झाली. डॉट सांगितला म्हणजे मल्टिप्लिकेशन. 0ने 0ला मल्टिप्लाय केला की 0, 0ने 1ला मल्टिप्लाय केला की 0, 0ने 1ला मल्टिप्लाय केला की 0, 1ने 1ला मल्टिप्लाय केला की 1. कुठल्याही संख्येला शून्याने गुणला की आन्सर 0च येतं, म्हणून इकडे सगळीकडे 0 आलेला आहे. आता ह्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? 0 असेल तर 1 करायचा, 1 असेल तर 0 करायचा. इथे 0 आहे, इथे काय येणार? 1, 0चा 1, 0चा 1, 1चा 0 कन्वर्ट केला, कारण इथे ए डॉट बी आणि इथे डॉट बीचा कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट लागला म्हणजे नॉट गेट लागला, नॉट गेट लागला तर म्हणजे काय? 0चा 1 करणार, 1चा 0 करणार. आता इकडे बघा, आता ए कॉम्प्लिमेंट विचारला आहे, इकडे आपल्याकडे ए आहे, इथे विचारला ए कॉम्प्लिमेंट, म्हणजे ह्या 0चा इकडे 1 होणार, ह्या 0चा 1 होणार, ह्या 1चा 0 होणार, ह्या 1चा 0 होणार. सेम बीमध्ये 0चा 1 होणार, 1चा 0 होणार, 0चा 1 होणार, 1चा 0 होणार. दोघांमध्ये ॲडिशन करा. 1 + 1 1, 1 + 0 1, 0 + 1 1, 0 + 0 0. इथे बघा, इथे बघा, म्हणजे ए डॉट बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, दोन्ही इक्वल आहेत का? हा टेबल आणि हा टेबल आहेत, दोन्ही पण इक्वलच आहेत, म्हणजे डी मॉर्गनचा सेकंड थेरम पण काय झाला? प्रूव्ह झाला की तो पण बरोबर आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. हा डी मॉर्गनचा सेकंड थेरम आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थेरममध्ये आहे, डिजिटलमध्ये कायम 8 मार्कला विचारला जाणारा क्वेश्चन आहे.